लोकशाही केवळ शिकवायची गोष्ट नाही, तर ती अनुभवायची प्रक्रिया आहे। अशीच एक प्रक्रिया चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राबवण्यात आली आहे। आज विद्यार्थ्यांनी शाळेतील शालेय मंत्रिमंडळासाठी प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतदान करून खऱ्याखुऱ्या निवडणुकीचा आनंद घेतला। यावेळी विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। लोकशाहीचं मूल्य आणि निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावी या उद्देशानं चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूल मानबेट चौके विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या नियमानुसार पार पडली। शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार यादी तयार करणं, मतपत्रिका छापणं, प्रचार करणं, मतदान केंद्र तयार करणं, मतदानाच्या दिवशी बोटावर शाई लावणं आणि मतपत्रिका घडी करून मतपेटीत टाकणं या सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय। या निवडणुकीत वैभव आरबुने याची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे, तर राधिका हरुगले विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आली आहे। त्याचप्रमाणे परिपाठ, सांस्कृतिक, सहल, क्रीडा, आरोग्य या विभागांमध्येही मंत्री निवडून देण्यात आलेत। नागरिकशास्त्र आणि लोकशाही केवळ पाठ्यपुस्तकापुरतं न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणं हीच खरी शाळेची जबाबदारी असल्याचं मुख्याध्यापक शशिकांत खडके यांनी सांगितलंय। यावेळी विद्यार्थिनी प्रगती डवरी हिनंही मतदानाचा वेगळा अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। ही निवडणूक निपक्ष, पारदर्शक आणि शिक्षणात्मक अनुभव देणारी ठरली आहे।